नमस्कार श्रोते हो. आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील शेवटचा पाठ, अखेरची पायरी. संघर्ष, आत्मविश्वास आणि यश यांचा मंत्र देणारा हा भाग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. नक्की ऐका आणि प्रेरणा मिळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ऐकूया अखेरची पायरी. कासार साहेबांना भेटून कसंबसं निजामुद्दीन एक्सप्रेसचं सेकंड क्लास स्लीपरचं रिझर्वेशन मिळालं. 28 तासांचा दिल्लीचा प्रवास सुरू झाला. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बसण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. हातात पुस्तकं, कागदपत्र व कपड्यांनी भरलेली पत्र्याची पेटी घेऊन बर्थ शोधला. 3 टायर मधल्या वरच्या बर्थ सीटवर सीट नंबर आला होता. खाली 2 उत्तर भारतीय महिला पूर्ण बर्थवर ऐस पैस बसल्या होत्या. मला हेही माहीत नव्हतं की वरच्या बर्थवर नंबर आला तरी आपण दिवसभर खालच्या बर्थवर बसू शकतो. जन्मजात न्यूनगंडामुळे त्या महिलांना विचारणार कसं? काही वाकडं तिकडं बोलल्या तर? अंग मोडून वरच्या बर्थवर दिवसभर बसून मुलाखतीच्या दिव्यासाठी सिद्ध होण्याचा प्रयत्न करत होतो. रात्री थोडा डुलका लागला, पण बर्थ खाली ठेवलेल्या पेटीतील सारी ओरिजिनल प्रमाणपत्र चोरीला जातील की काय याचीच भीती वाटत राहिली. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. भलता उकाडा आणि ऊन होतं. महाराष्ट्र सदनवर SIACतील मंडळी उतरली होती. टॅक्सी पकडली. टॅक्सी मीटर जसं वाढायचं तसं हृदयाचे ठोके सुद्धा वाढायचे. SPSC मुलाखतीवेळी सलूनवाल्याशीही वाद घातला होता व त्यावेळी मुलाखतीचा बोरा वाजला होता. इथल्या टॅक्सीवाल्या भैयाशी वाद न घालता 250 रुपये देऊन सदनावर उतरलो. एका नॉन AC रूममध्ये 8 जण उतरले होते. त्यात मी 9वा वाढलो. अंगाची लाही लाही झाली होती. थंड शॉवर खाली आंघोळ केली. थोडं बरं वाटलं. फ्रेश होऊन सदनातील तात्पुरत्या मुलाखत तळावर दाखल झालो. दिल्लीचं तख्त कसं फोडायचं याचं प्रत्येक जण आपल्या परीनं विवेचन करत होतं. वाजीरामच्या क्लासला सर्वांनी प्रवेश घेतला होता. मीही 2800 रुपये भरून क्लासला प्रवेश घेतला. माझ्यासारखे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक जण तिथे वेगवेगळ्या नोट्स आणि तज्ज्ञांच्या मदतीनं अपेक्षित प्रश्नांना कसं भिडता येईल याची तयारी करत होते. काही मुलं हायफाय वातावरणातील होती. काही मध्यमवर्गीय आणि फार थोडी माझ्यासारखी खेडूत. मन गुदमरत होतं. पळून गावाकडे जावं असंही वाटायला लागलं. पण शेंडी तुटो की पारंबी असा निश्चय करून आलो होतो. आता मुलाखतीला काय घाबरायचं? वाघाला वाघ्या म्हणा किंवा वाघोबा, तो खाणारच होता. दिवसागणिक मुलाखत जवळ येत होती. सरावानं थोडी थोडी उत्तरं जमायला लागली होती. दिल्लीत कमालीचा उकाडा असतो. त्यात मे महिना म्हणजे सूर्य आग ओकतो. रूमवर फॅन होता, पण उकाड्यानं घामाची आंघोळच व्हायची. रात्र तगमगीतच जायची. तरी महिनाभराच्या मुक्कामानं गरम हवेची सवय जडली. मुलाखतीसाठी आलेली मंडळी पॅनल वाईज विश्लेषण करून प्रश्न कोणत्या अंगानं विचारले जातील यावर खलबतं करायची. प्रत्येक पॅनलच्या विचारधारेची, गुणदोषांची सखोल चर्चा व्हायची. कोण लेफ्टिस्ट आहे, मग त्याला कसं रोखायचं, न येणाऱ्या प्रश्नांना बगल देऊन आपल्या प्रावीण्यांच्या प्रांतात कसं आणायचं याचं नियोजन केलं जात होतं. चालू घडामोडींचा किस काढला जात होता व कोणत्या बातमीवर कशा वल्गना करायच्या याचे अंदाज बांधले जात होते. पॅनल पसंतीचं यावं यासाठी जवळच्या लक्ष्मीनारायण मंदिरावर काही जणांच्या घिरट्या वाढू लागल्या होत्या. सायंकाळी दिल्ली गेटच्या हिरवळीवर आडवं पहुडल्यावर समोरचा साऊथ ब्लॉक व नॉर्थ ब्लॉक आकर्षित करायचा. प्राधान्यक्रमानं शेवटी लिहिली जाणारी सेवा म्हणजे सेक्रेटरीय सर्व्हिस. फायनल मेरिटमध्ये ढोक्का आलो आणि या सेवेत नंबर लागला. तरी दिल्लीच्या सचिवालयात कक्ष अधिकारी अर्थात बाबू व्हायचा योग येणार होता. दिल्लीच्या VIP कल्चरमधल्या लाल, निळ्या, अंबर दिव्याच्या गाड्या डोक्यामध्ये असा अपेक्षांचा प्रकाश पडून जायच्या. तात्या अधूनमधून पोस्टकार्ड पाठवायचे.
दिल्लीचा पत्ता घेऊनही त्यांनी पोस्टकार्ड पाठवलं. फोन करायचा म्हटलं तर ट्रंक कॉल बुक करावा लागायचा आणि 2-2 तास उभा राहून फोन लागायचा नाही. पोस्टकार्ड निदान आठवड्याभरात मिळायचं. यावेळच्या पोस्टकार्डात माझ्या 7वी शिकलेल्या बापानं काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. घरातली परिस्थिती, सीमाताईच्या लग्नानं उभा राहिलेला कर्जाचा डोंगर, शेतीला हुमणी किड्यानं आलेली नापिकी आणि माझ्याकडून असणारी त्यांची अपेक्षा यांच्या मोडक्या तोडक्या मराठीतून लिहिलेल्या शब्दातून प्रतीत होत होता. मला गावी सगळेजण भावड्या म्हणतात. तात्यांनी पत्राचा शेवटी एका पेटवणाऱ्या ओळीनं केला होता. भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला बघायचं आहे. माझ्या अडाणी बापाचं हे वेडं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधीच पेकाट मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो होतो. आता इथून मोकळ्या हाती परतायचं नाही. मुलाखत मुलुकगिरी गाजूनच द्यायची अशी साक्ष शरीराच्या प्रत्येक रोमारोमानं दिली आणि तो मुलुक मैदानाचा दिवस उजाडला. व्यवस्थित इस्त्री करून घडी केलेला वेश परिधान केला. घासून पुसून दाढी केली होती. मिशा सलग नव्हत्या. त्यांना थोडासा तलवार कट मारला. लाईट निळा शर्ट व नेव्ही ब्ल्यू पॅन्टवर काळा पट्टा व ऑक्सफर्ड पॅटर्नचा बूट असा एकूण पेहराव होता. टाय घालायचा की नाही हे द्वंद्व मनामध्ये अजून होतच. शेवटी 3 ते 4 वेळा समोसा नॉट बांधून टाय घालायचा प्रयत्न केला. मात्र टायच्या लांबीनं गोंधळ घातलाच. कधी तो आखूड तर कधी लांब व्हायचा. 4 वेळा गाठ बांधल्यानं तोही चुरगळून गेला. वैतागून टायचा नाद सोडला. सर्टिफिकेट आणि कागदपत्रांची फाईल घेतली व सायकल रिक्षा पकडून धोलपूर हाऊसवर गाठलं. UPSCच्या इमारतीत तसा पहिल्यांदाच प्रवेश करत होतो. नोटीस बोर्डवर नाव तपासलं. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांच्या बोर्डासमोर नाव पाहताच कापरं भरलं. दरदरून घाम फुटला. सुरेंद्रनाथ हे त्यावेळी UPSCचे चेअरमन होते. ज्याचं माध्यम इंग्रजी नाही त्यांच्या बाबतीत हा लष्करी अधिकारी पूर्वग्रह बाळगतो व गुणही कमी देतो अशा काही अफवा आणि अनुभव कानी पडले होते. मी आतमध्ये गेलो. बापूही पोहोचला होता. तोही माझ्यासमोरच सुरेंद्रनाथांच्या सावजांपैकी एक होता. त्याचं दुसरं एक अवघड दुखणं होतं. गुटख्याच्या व्यसनानं इतका पोखरला होता की सलग 2-3 तास गुटख्याविना काढणं हे त्याच्या दृष्टीनं दिव्य होतं. कारकुनाजवळ बसून मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. आवश्यक त्या प्रती सरकार दप्तरी जमा केल्या व पॅनलच्या कॉन्फरन्स रूम बाहेरील छोटेखानी सभागृहात दाखल झालो. बापूचा संयम संपला. त्यानं गुटख्याची पुडी फोडलीच. मात्र संयतपणे 10 मिनिटं गुटख्याचा स्वाद घेतल्यानंतर त्याला तरतरी आली. सोबतीला तो टूथब्रश आणि टूथपेस्टही घेऊन आला होता. तोंडाचा भपकारा येऊ नये म्हणून बाथरूममध्ये जाऊन मस्त ब्रशही करून आला. सभागृहाला लागून पॅनलची कॉन्फरन्स रूम होती. मुलाखतीसाठी उमेदवारांना क्रमांकवार बाहेर बाकावर बसवलं होतं. साधारणपणे 30 ते 35 मिनिटं प्रत्येक उमेदवाराची मुलाखत चालायची. माझ्यापुढे एक नागपूरचा उमेदवार होता. दिल्लीच्या उकाड्यातही तो 3 पीस सूटमध्ये मुलाखतीसाठी आला होता. स्मार्ट दिसणाऱ्या व अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या व या उमेदवाराची सहज ओळख काढली. तो पठ्ठ्या भलता हुशार होता. त्याचं अकॅडमिक रेकॉर्ड अचंबित करणारं होतं. त्यानं मुंबईच्या IIT मधून BTech केल्यानंतर अहमदाबादच्या IIM मधून MMS केलं होतं. सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी अमेरिकेतल्या एका मल्टीनॅशनल कंपनीच्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची ऑफर त्यानं धुडकावून लावली होती. आम्ही आमचाही बायोडाटा चोरून पाहिला. आमच्या डिग्रीमध्ये फक्त एकच पदवी, ती पण BA इतिहास, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. इंद्राचा ऐरावत व गंगू तेल्याची घोडी अशी मला त्याची आणि माझी जोडी भासू लागली. अगोदरच असणारा न्यूनगंड असा अधूनमधून प्रसंग आणि व्यक्तिगणित उसळी मारायचा. अशा वेळी तात्याचं पत्र काम करायचं. हळूच पत्र काढून बापाच्या पत्रातील शेवटची ओळ वाचली आणि मग काय, वीज पेटली. ऊर्जा नसानसात भिनली. आत्मविश्वास जागृत झाला आणि माझा नंबर आला. मी हळूच दरवाजा ढकलला व उच्चारलो, "मे आय कम इन सर?" मान वर न करता चेअरमननी "येस प्लीज" म्हणून आत बोलावलं. हातातली फाईल सांभाळत
तरातरा खुर्चीपर्यंत गेलो आणि सर्वांना गुड मॉर्निंग सर म्हणून अभिवादन केलं. इथली मुलाखतीची पद्धत भारीच होती. उमेदवारांची खुर्ची पॅनलच्या टेबलापासून काही अंतरावर ठेवली होती. अशा बैठक व्यवस्थेमुळे तुम्ही पॅनलला नखशिखांत दिसता. तुमची पायाची चुळबुळ, बसण्याची पद्धत आणि एकूण देहबोलीवर असणारा प्रभाव काही क्षणात पॅनलच्या ध्यानात येतो. मला बसण्याचा इशारा करण्यात आला. माझ्या शेजारच्या खुर्चीत एक महिला येऊन विराजमान झाल्या. माझ्याशी त्यांची मिसेस कुलकर्णी म्हणून ओळख करून देण्यात आली. त्या आमच्यासाठी इंटरप्रिटर होत्या. माझं मराठी माध्यम असल्यानं त्यांना आमचं संभाषण अनुवादित करायचं होतं. म्हणजे पॅनल इंग्रजीत विचारणार, कुलकर्णी मॅडम मराठीत करून आम्हाला सांगणार, आम्ही मराठीत उत्तर देणार, ते मॅडम पॅनलला इंग्रजीत करून सांगणार. अशी आमची दळभद्री परिस्थिती होती. चेअरमनने फार वेळ बायोडाटा पाहिला नाही, कारण पाहण्यासारखं त्यात फार काही नव्हतंच. NCC सी सर्टिफिकेट, नेमबाजी स्पर्धेत विद्यापीठात रौप्य पदक, BA ची डिग्री आणि समोर गावरान मुलगा, दॅट्स इट. त्यांनी गोगली टाकली. मिस्टर नारायण, यू हॅव ऑप्टेड मराठी मीडियम फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट. वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश? मी गडबडलो. सर, आय एम फ्रॉम rural background. My English is not that good. May I express myself in my mother tongue, please? माझं उत्तर दया व भीक मागणाऱ्या पामराप्रमाणे दयनीय व गुळमळीत होतं. ते पुन्हा आग्रहाने म्हणले, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मिस्टर नारायण. आता दुसऱ्यांदा त्यांनी मला माझ्या बापाच्या नावानं बोलावलं होतं. कदाचित महाराष्ट्रात आडनाव, स्वतःचं नाव व नंतर बापाचं नाव लिहिण्याची पद्धत असते. माझ्या नावाचा शेवटही नारायण होत होता. त्यामुळे पॅनलचा गोंधळ झाला असावा, असा माझा भ्रम झाला. मला राहवलं नाही. मी धाडसानं बोललो, सर, नारायण इज माय फादर्स नेम. माय नेम इज विश्वास. पण हे माझं धाडस खूप महत्त्वाचं होतं. मागच्या वर्षी अविनाश हदगलची अशीच गल्लत झाली होती. पूर्ण मुलाखतभर त्याला रामराव म्हणून वडिलांच्या नावानंच बोलावलं होतं. नावात काय आहे म्हणून त्यानंही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जातेवेळी चेअरमननी त्याला थँक्यू अविनाश म्हणून निरोप दिला आणि मार्कही जुजबी दिले होते. या सगळ्या गोष्टीचं चर्विक चर्वण मुलाखतीच्या तयारीच्या वेळी झालं असल्यानं प्रसंगावधान राखून मी माझ्या नावाची दुरुस्ती करून घेतली. शेवटी मनात म्हटलंही, आम्हालाही माकडं आणि टोपीवाल्याची गोष्ट आमच्या पूर्वजांनी म्हणजे जुन्या उमेदवारांनी सांगितली आहे. इंग्रजीचा आग्रह पॅनल सोडत नव्हते. इथे न्यूनगंड सोडणं महत्त्वाचं होतं. मी आय विल ट्राय सर म्हणून होकार देऊन टाकला. सुरेंद्रनाथाच्या चेहऱ्यावरचं बेरकी स्मित हास्य माझ्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी माझा बायोडेटा पुन्हा पाहिला व मला इंग्रजीत विचारलं, मिस्टर नारायण, सॉरी मिस्टर विश्वास.